शिवकाळात संभाजी नरसोजी गायकवाड, अधिकारी शिक्केकरी, देशमुख तपे बिरवाडी असा उल्लेख शिवचरित्र साहित्य खंड, जेदे शकावली फारसी साहित्य खंड तसेच वरंद देशमुख शिक्केकरी यांच्या संग्रहात सापडतो. सुमारे 400 वर्ष जुना वाडा आजही इतिहासप्रेमींना पाहायला खुला आहे. पुणे भोरमार्गे वरंधा घाट हा रायगड जिल्ह्यात उतरतो. घाट उतरल्यानंतर पारमाची गावच्या पुढे आल्यावर वरंध हा गाव लागतो. या गावच्या रस्त्यालगतच्या ग्रामपंचायत जवळून एक कच्चा रस्ता गावात जातो. या रस्त्यावरील थोड्याच अंतरावर डावीकडे शिवकालीन वाडा गेली 3 ते 4 शतके उभा आहे. या वाड्याला शिक्केकरी देशमुख वाडा म्हणतात. हा वाडा गायकवाड देशमुख यांचा आहे. शिक्केकरी देशमुखांच्या वाड्याचे क्षेत्रफळ 4,500 चौरस फूट आहे. वाड्याची कौले आजही साकारली जातात. वाड्यात जाताना दारावरील मोठे गणेश काष्ठशिल्प पाहून आपण नतमस्तक होतो. हाच गणपती वाड्याच्या आतील भागात पहिल्या दारावर सारखाच पण आकाराने लहान आहे. वाड्यात 2 तलवारी व बंदुकीच्या नळीचा भाग पाहायला मिळतो. शिवकाळात संभाजी नरसोजी गायकवाड, अधिकारी शिक्केकरी, देशमुख तपे बिरवाडी असा उल्लेख शिवचरित्र साहित्य खंड, जेदे शकावली फारसी साहित्य खंड तसेच वरंद देशमुख शिक्केकरी यांच्या संग्रहात सापडतो. सुमारे 400 वर्ष जुना वाडा आजही इतिहासप्रेमींना पाहायला खुला आहे. या वाड्यात न्यायनिवाडे केले जाणारे ऐतिहासिक लाकडी सिंहासन आहे. या सिंहासनावर बसून शिवकाळात न्यायनिवाडे झाले व अनेक शिवकालीन पत्रांवर मोहर उमटवल्या गेल्या. वाड्याचा भक्कम जोता आणि लाकूडकाम पुढची अनेक वर्ष टिकून राहील. गायकवाड देशमुखांकडे 84 गावांची वतनदारी असल्याचं सांगतात. या घराण्याचा वंशविस्तार रायगड जिल्ह्यातील वरंध, बिरवाडी, आसनपोई, चौक तसेच ठाण्याजवळील कसारा या ठिकाणी झाला आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या देहाच्या विसाव्याने पावन झालेला पुढील वाडा पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा.